सांगितलं हे जरी असलं तरी एकेका कार्यकर्त्याला मी समजावेल, भारतीय जनता पक्षाची ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हर्षवर्धनजी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढली। एक मोठा भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी तयार केला, मजबूत केला, जो स्वतःच्या भरोशावर या ठिकाणी क्रांती करू शकतो। अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या जुन्या कार्यकर्त्यांसमवेत जसे हर्षवर्धनजी आले आणि आपल्यापैकी अनेक लोक आले, तसा तो भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष या ठिकाणी तयार झाला। पण शेवटी एका मोठ्या ध्येयाकरता आपण सगळे काम करत असताना आपण त्यांना सोबत घेतलं। पण त्याही वेळी आणि काल परवा माझ्याकडे ज्यावेळी इंदापूर तालुक्यातले 150-200 प्रमुख कार्यकर्ते आले होते आणि खूप चर्चा झाली, मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्यांच्या शंका समजून घेतल्या आणि माझ्या मनात काय ते देखील मी बोलून दाखवलं। सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलता येत नाही आणि माध्यमांसमोर तर बोलताच येत नाही, हे माध्यमांना मी दोष देत नाही, पण शेवटी काय इंटरप्रिटेशन जाईल हे सांगता येत नाही। पण मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून माझ्या मनात काय आहे हे मी सांगितलं। मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलोय। या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा। हर्षवर्धनजी वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या 5 वर्ष आधी ते आमदार झाले, माझ्या आधी ते मंत्री झाले, पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही, हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी आलो। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी शक्ती मला मिळालेली आहे त्या शक्तीचा उपयोग या तालुक्याकरता आणि हर्षवर्धनजींना ताकद देण्याकरता कसा करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो। आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे। आज आपल्याला कल्पना आहे की आम्ही इतके वर्ष काम केलं, आता विधानमंडळात मलाही 25 वर्ष झाले, पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। त्यांचं वय जास्त नव्हतं, पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं, एक हक्काचा व्यक्ती वाटायचा, ही हातोटी त्यांच्या कामामध्ये। आणि म्हणूनच आज आपण एका मोठ्या लढाईकडे चाललो आहे। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे। न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई। याचं कारण कोणीही निवडून आलं तरी देखील या ठिकाणी काही फार देशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे, पण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ शकतं याची ही खरी लढाई आहे। आज महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर मोदीजींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल, एक बटन दाबलं जाईल आणि पूर्ण समर्थन दिलं जाईल। आणि गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आपण बघितलं, मोदीजींनी या देशात परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले, जे जे निर्णय, आणि याच्यावर तर कोणाच्या मनात संशय असू शकत नाही की या देशामध्ये मोदीजींनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते, अभूतपूर्व होते। होते की नाही सांगा? ऐतिहासिक होते की नाही? अभूतपूर्व होते की नाही? देश बदलणारे होते की नाही? गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही? या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रियाताईंनी केला, प्रत्येक निर्णयाचा। तुम्ही लोकसभेमधलं एकूण एक भाषण काढा, मोदीजींच्या प्रत्येक निर्णयाचं
म्हणजे अगदी काश्मीरचं 370 कलम हटवण्याच्या संदर्भात ज्यावेळी या देशाच्या लोकसभेमध्ये अमित शहांनी बिल मांडलं, त्याचाही विरोध करणाऱ्या सुप्रियाताई होत्या. त्यामुळे आता बारामती मतदारसंघाने हे ठरवायचं आहे, व्यक्ती मोठा नाही आहे, ही काही शरद पवारांच्या विरोधातली लढाई नाही आहे. बारामती मतदारसंघातल्या लोकांनी हे ठरवायचं आहे की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाज विरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल, याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला कल्पना ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल, ही निवडणूक एक प्रकारे वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यांवर जाईल.